स्टार्ट. महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक विकासात आस्थेने लक्ष घालणाऱ्या तुम्हा मंडळींना भेटण्यास मला फार आनंद होत आहे. यंदा अशी संधी मला पुन्हा दिल्याबद्दल मी तुमच्या संस्थेचे आभार मानतो. परिच्छेद. महाराष्ट्र राज्य निर्मितीकडे केवळ एक साध्य म्हणून मी पाहत नसून महाराष्ट्रातील लोकांचे विधायक विचार व त्यांचे कर्तृत्व यांची सांगड घालून विकासाच्या कार्यास चालना देण्याचे महाराष्ट्र राज्य हे एक साधन आहे असेच मी नेहमी मानित आलो आहे. या कार्यात तुमच्यासारख्या संघटनांना महत्त्वाची भूमिका बजावता येण्यासारखी आहे. राज्याचा औद्योगिक विकास भक्कम पायावर व जलद गतीने घडवून आणण्याच्या कामी सरकारशी सहकार्य करून तुम्ही ही भूमिका योग्य प्रकारे बजावित आहात याबद्दल मला आनंद वाटतो. तुमच्या अध्यक्षांनी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसंबंधी सविस्तर उल्लेख केला. तथापि राज्याच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला शेवटचा हात देण्याचे काम अद्यापि चालू असल्यामुळे तिच्या स्वरूपासंबंधी सर्वसाधारण विचारच मला आपल्यापुढे मांडले पाहिजेत. आपल्या राज्याची व त्याचप्रमाणे भारताची तिसरी पंचवार्षिक योजना चालू महिन्याच्या अखेरीस अंतिम स्वरूपात तयार होईल अशी अपेक्षा आहे. आपल्या देशाचा आर्थिक विकास आपणास द्रुतगतीने आणि भक्कम पायावर घडवून आणावयाचा असल्याकारणाने तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत लोकांच्या कर्तृत्वाला अधिक संधी व अधिक वाव मिळेल याबद्दल मला शंका नाही. परिच्छेद. अगोदरच्या योजनांत हाती घेण्यात आलेल्या काही मोठ्या प्रकल्पांचे फळ आपल्याला तिसऱ्या योजनेच्या काळात मिळेल. पोलादाचा धंदा, वीज आणि वाहतूक यांचा आपण जो विकास करू शकलो त्यामुळे औद्योगिकीकरणाचा वेग वाढविण्याची गुरुकिल्ली आपल्या हाती आली आहे. आपण जी साधनसामग्री निर्माण केली आहे तिचा पूर्ण व काटकसरीने उपयोग करून घेणे आणि त्याचबरोबर उत्पादनाची जी ताकद आहे आपल्या अंगी आली आहे ती रिकामी पडून वाया जाऊ नये म्हणून खबरदारी घेणे या गोष्टींना फार महत्त्व आहे. यासाठी कामातील कसब व तंत्र ज्यांच्याजवळ आहे अशा माणसांचा आपणास योग्य प्रकारे उपयोग करून घेता आला पाहिजे. त्याचप्रमाणे लोकांमध्ये आपण कामाची निकड व जबाबदारी यांची जाणीव निर्माण केली पाहिजे. उत्पादनाचा खर्च कमी करण्याकरिता देशी मालाचा व साधनांचा उपयोग करून परदेशी चलनात आपण बचत केली पाहिजे. त्यासाठी नव्या नव्या युक्त्या प्रयुक्त्या आपण शोधून काढल्या पाहिजेत. सरकारने औद्योगिक विकासाचा जो मास्टर प्लॅन तयार केला आहे त्यांत कोणत्या भागात कोणत्या उद्योगधंद्यांचा विकास होऊ शकेल यासंबंधी सविस्तर दिग्दर्शन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कामी उद्योगपतींना त्वरित मदत मिळावी म्हणून सरकारच्या उद्योग विभागामार्फतही व्यवस्था करण्यात आली आहे. परिच्छेद. मुंबई शहरातील उद्योगधंद्यांच्या भवितव्यासंबंधी तुम्हाला जी चिंता वाटत आहे व जी तुमच्या अध्यक्षांनी आताच बोलून दाखविली ती मी समजू शकतो. संबंध राज्याचा समतोल विकास करण्याचे सरकारने जे धोरण जाहीर केले आहे त्याचा अर्थ मुंबई शहराकडे दुर्लक्ष होईल असा मुळीच नाही. याबद्दल तुम्ही निश्चित राहावे. बृहन्मुंबईतील उद्योगधंद्यांच्या वाढीस भौगोलिक कारणांमुळे मर्यादा पडतात ही गोष्ट सर्वमान्य आहे आणि म्हणून जमीन, पाणी, वीज आणि कच्चा माल या गोष्टी जेथे उपलब्ध होऊ शकतील असे नवे विभाग नवीन उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी शोधून काढल्याखेरीज आपल्या औद्योगिक विकासाचे पाऊल फारसे पुढे पडणार नाही. स्टॉप.